आता जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा उद्योग मरतो तर एक त्या व्यक्तीलाच फरक पडत नाही आणि खूप अनएम्प्लॉयमेंट त्यातून जनरेट होते. हे एक 100 लोक असतील त्याच्या मागे तर डायरेक्ट इनडायरेक्ट किती असतील आणि त्या सगळ्यांना घरी बसावं लागतंय. तर या सगळ्यांसाठी की उद्योग बंद पडू नये किंवा उद्योग मरू नये त्यासाठी NP कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड कशा प्रकारे मदत करते? सगळ्यात आधी मी त्यांना हे सांगतो की तुम्ही जे लोन घेतलेलं आहे, एक तर लोन घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. तुमच्या बिझनेसचं प्रॉपर स्ट्रक्चरिंग करा. बँका जेवढं लोन देतात तेवढंच घेतलं आणि त्याच्यात धंदा सुरू केला असं करू नका. तुमची जी टोटल रिक्वायरमेंट आहे कॅपिटलची ती फुलफिल होत असेल तरच बँकांचं लोन घ्या. आणि बँकांनी सुद्धा नीड बेस्ड लोन द्यावं, सिक्युरिटी बेस्ड लोन देऊ नये. की तुमची 100 रुपयाची सिक्युरिटी आहे, आम्ही तुम्हाला 90 रुपयाचंच लोन देऊ. पण धंद्याची गरज 110 रुपये असेल आणि धंदा चांगला आहे, धंद्याची तुम्ही व्हायबिलिटी चेक करा, तर त्याला 110 रुपये द्या, 90 रुपये देऊ नका. 90 रुपये देऊन तो आज नाही तो उद्या मरणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कुठलाही धंदा चालू करता तो तर एका लहान मुलासारखा आहे. इट इज व्हल्नरेबल फॉर व्हेरियस डिसीजेस. तर त्याला एक ठराविक पिरियडपर्यंत त्याला प्रोटेक्शनची गरज आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये त्याला प्रोटेक्शन द्या. जर त्याला तुम्ही प्रोटेक्शन दिलं तर तो धंदा रुजू शकतो, तो वाढू शकतो, तो मोठा होऊ शकतो. पण तो मोठा होण्यापूर्वीच जर का त्याला आपण खत पाणी नाही दिलं तर तो चालणार नाहीये. दुसरं, मी बँकांना नेहमी हे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो ॲटिट्यूड आहे किंवा हे जे कायदे कानून आपण जे बनवलेत की कुठलाही धंदा NPA झाला, डिफॉल्ट केला म्हणजे मग त्याच्यावरती, आणि डिफॉल्ट करण्याची आपली डेफिनेशन काय 90 दिवस. कुठलाही आजार झाला, सर्दी पडसं झालं तर तो 8-10 दिवसात बरा होऊ शकतो. पण कॅन्सर झाला तर त्याला वेळ लागेल. तर एखादा धंदा 90 दिवसातच परत उभा राहील आणि बँकांचे सगळे पैसे देऊ शकेल, त्याला सक्षम होईल, ही संकल्पना चुकीची आहे. त्या बेसिसवरती बनवलेले कायदे कानूनच सगळे चुकीचे आहेत. एखाद्या धंद्याला तुम्ही 30 दिवसात बरा करू शकता, एखादा आजार तुम्ही 1.5 वर्ष लागेल. पण तुम्ही त्याच्यातलं पोटेन्शियल बघा, देशाची गरज बघा, का तो देशाची गरज भागवतोय का. जसं मी तुम्हाला म्हटलं की जर का तो इम्पोर्ट सबस्टिट्यूट असेल तो धंदा जगवणं किती गरजेचं आहे देशाला. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्याकडे पाहायला पाहिजे. नुसते काही पॅरामीटर्स लावलेत आणि काही मोठ्या उद्योगधंद्यांनी काही चुका केल्यात म्हणून तुम्ही काही नवे कानून आणले, त्याचा परिणाम मात्र सामान्य छोट्या लोकांच्या वरती झाला आणि छोटे लोक त्याच्यात भरडली जात आहेत. आणि पर्टिक्युलरली MSMEला माझं असं प्रामाणिक मत आहे, MSMEची लॉयल्टी बँकांसाठी खूप जास्त आहे. MSMEचा जो प्रमोटर आहे त्याच्या दारात कोण पैसे मागायला आलेलं त्याला आवडत नाही. त्याला समाजामध्ये त्याची किंमत त्याला खूप ठेवायची असते. माझ्याकडे असे कितीतरी लोक आलीत की सर आता माझं घर बँक कब्जा करणारे, जप्ती करणारे, माझी समाजात बेइज्जती होणार आहे, तर मी आत्महत्या करतो, मला दुसरा पर्याय नाही. मग ही उद्योजकता आपण कशी जगवणार, कशी वाढीला लावणार, नवीन जनरेशनला काय प्रमोशन मिळणार, याचा विचार करायला पाहिजे. अगदी. आणि खरं तर हेच होतंय सर की स्टार्टअप कसा करायचा, कोणता उद्योग करायचा, हे विचार आपण सगळेच करतोय, पण त्याला चालवायचं कसं आणि तो चालणार कसं याचा विचार काहीच जण करतायत आणि म्हणून हे सगळं फेल होत आहे. आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. कारण लॉंग टर्म एखाद्या उद्योगाला चालवायचं असेल तर त्यासाठी एक प्रोसिजर असते, त्यासाठी काही नियम असतात आणि ते सगळं नॉलेज आपल्याला असणं, आपल्याला घेणं गरजेचं आहे.
त्यासाठी जे तज्ज्ञ असतात ते आज आपल्यासोबत बसलेले आहेत. तुम्हाला या संबंधित काहीही प्रश्न असतील, काहीही शंका असतील तर तुम्ही नक्कीच सरांना संपर्क करू शकता आणि त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक तुम्हाला सध्या टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत. तर ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला काहीही शंका असतील किंवा काहीही प्रश्न असतील, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सर तुम्हाला देतील.